रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबतचा वाद अद्याप कायम आहे आणि अशातच महायुतीमध्ये नाराजी नाट्य सुरू आहे अशी चर्चा आहे। शिवसेना मंत्र्यांच्या फायलींना अर्थ खात्याकडून पुरेसा प्रतिसाद दिला जात नाहीये अशी देखील माहिती समोर येते। याबाबत उपमुख्यमंत्री शिंदेंनी अमित शहांकडे तक्रार केली अशी माहिती मिळते। शिंदेंनी पुण्यामध्ये अमित शहा यांची भेट घेतली। यावेळेला एकनाथ शिंदे यांनी अर्थ खात्याबाबत अमित शहा यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली। मात्र शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांनी आपल्याला खात्यात निधी मिळत नसून प्रत्यक्ष अनुदान सुद्धा मंजूर झालेलं आहे असं म्हटलंय। जलसंधारण खात्याला यापूर्वीही पैसे मिळालेत आणि आताही मिळत आहेत असं राठोड यांचं म्हणणं आहे। जलसंधारण योजनेमध्ये भरपूर तरतूद राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांनी या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे। आणि जलयुक्त शिवार टप्पा 2 याची कामं मोठ्या प्रमाणात आहे। गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार याचीही कामं मोठ्या प्रमाणात आहेत। त्याच पद्धतीनं 600 हेक्टरच्या आतमधले जे काही छोटे तलाव आहे, मग पाझर तलाव असतील, साठवण तलाव असतील, मायनर टँक असतील, या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सर्व कामं राज्यभरात चालू आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा नाला सरळीकरण असेल, वेगवेगळ्या NGOंना आणि वेगवेगळ्या संस्थेला सोबत घेऊन या सर्व गोष्टींना आम्ही जलसंधारणाची कामं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये करतो आहे।